हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान व्हिडिओ पाहत राहा. तर आज आमच्या इकडं दुपारपासून भरपूर वारं सुटलं आहे. सगळे वातावरण खराब झालं आहे. ऊन तर नाहीच आणि पाऊसही आहे ना. आणि ढगाळ वातावरणामुळं गरमही खूप होतं आहे. घरातही बसूशी वाटेना. म्हणून चला टाईमपास म्हणून तुम्हाला आज आणि एका ताईच्या कमेंटवरून मी तुम्हाला माझं घर दाखवत आहे. तर हे पहा, हा आहे माझ्या घराभोवतालचा परिसर. हे पहा आमच्या इथलचं सीताफळाचं झाड. सध्या त्याला नवीनच पालवी फुटलेली आहे आणि कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत. सीताफळं लागतात भरपूर. आणि हे आहे इडलिंबूचं झाड. इडलिंबूचं झाड म्हणतात मूतखड्यासाठी खूप उपयोगाचं असतं. त्याचे लिंबू रोजच पडतात हवेने. आणि आता सध्या तर दुपारचं भरपूर वारं सुटलेलं असतं, त्यामुळं भरपूर इडलिंबू खाली पडलेले असतात. आता त्याला नवीन पालवी फुटलेली आहे आणि काही ठिकाणी 1, 2, 4 असे इडलिंबू लागलेले आहेत. अजून काही एवढे इडलिंबू लागलेले नाहीत. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता. या अशा पद्धतीने छोटे छोटे इडलिंबू लागलेले आहेत. ते संत्रीसारखे खूप मोठे मोठे होतात. आणि हे आहे शोचं झाड. हा आहे आमचा आंबा. आंब्याला खूप कैऱ्या लागलेल्या होत्या. यावर्षी भरपूर आंबे खायला भेटले. तर आणि वारं सुटलं की ह्या आंब्याच्या कैऱ्या या अशा पद्धतीने रोज गळून पडतात. हे पहा, असे खराब व्हायला लागले. या आहेत आमच्या मऊ मस्त दिवसभर खातात पितात आणि एका जागेवर बसतात. हे पहा, अजिबात घाबरत नाही. खेडेगाव असल्यामुळं या ठिकाणी कोंबड्या बकऱ्या हे भरपूर पाहायला भेटतात. हे पहा कोंबड्या कॉक 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 चाललंय त्यांचं. मस्तपैकी चरत आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर हा पहा आमच्या घराभोवतालचा परिसर. सगळीकडं शेतच शेत आहेत. हे आहे आमचं घर. हे आहे आमच्या मम्मी पप्पांचं घर. ते आणि आम्ही शेजारी शेजारीच राहतो. आणि वातावरण तर एकदम ढगाळ झालेलं आहे. असं वाटतंय आत्ता थोड्या वेळात पाऊस येईल, पण पाऊस येण्याची चिन्ह काही दिसत नाही. नुसतं वातावरण ढगाळ झालं आहे आणि सगळीकडं गा वारा सुटला आहे. वाऱ्यामुळं सगळंच वातावरण बिघडलेलं आहे. आमच्या मनीमाऊ मस्त आरामाला बसलेले आहेत. आवाज दिला का लगेच येतात. बघा कशा बसतात लगेच. म्हणे ए म्हणे म्हणे जांभळी गेली तरी झोप झाली मनीमाऊची. घरात अजिबात एंट्री नाही कोणाला. किडा नाही का मकोडा नाही की पाल नाही की झुरळ नाही. सगळे पकडून घेतात या लगेच. अजिबात कोणत्याच किड्या मकोडाला आतमध्ये घरात येऊन देत नाही का. तर ह्या अशा आहेत आमच्या मनीमाऊ. आता मस्तपैकी दूध बीत पिलेले आहेत. तर थोड्या वेळाने 1, 5, 6च्या दरम्यान येतील आणि वरडायला लागतील खाण्यापिण्यासाठी. नुसतं दूध लागतं त्यांना. चपाती नको, भाकरी नको. अशा आहेत आमच्या मनीमाऊ. आम्ही एकदम मोकळ्या जागेत आणि निसर्गरम्य वातावरणात राहतो. पाऊस आला की खूप छान वाटतं. कोरोनामध्ये एवढ्या लोकांना कुठं बाहेर जाता आलं नाही, पण आमची इतकी मजा झाली. आम्हाला अजिबात कुठलंच बंधन नव्हतं. कुठं जायचं नाही, कुठं काही नाही, असं काहीच नव्हतं. ती लावलेली आम्ही आळू.
दारात म्हणजे दाराच्या लांब आहे थोडीशी, पण जवळच लावलेली. एकदम हिरवीगार मस्त टवटवीत झालेली. आणि ह्या बाजूच्या कोंबड्या दिवसभर तिथंच त्या आळूभोवती फिरत असतात. आता थोड्या तुटक गेल्यात, पण उन्हाच्या टायमाला त्या दारात तिथंच फिरत असतात. इकडंही कोंबड्या आहेत आजूबाजूला. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. दिवसभर कोंबड्यांचा आवाज खूप चालूच असते. तसंच चिमणी पाखरं यांचाही आवाज दिवसभर चालू असतो. आणि त्यातली त्यात या कोंबड्यांचंही कॉक 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 चालूच असतं. तर हे पहा, अशा पद्धतीने दिवसभर उकरायचं, आळूभोवती फिरायचं, एवढंच काम या कोंबड्यांना ठरलेलं असतं. माणूस बाहेर आलं की तेवढ्यापुरतं तेवढं ते बाहेर बाजूला पळून काय म्हणतातच ना, कोंबड्या बकऱ्यांची जात ही हाटिलीच असते. मुद्दाम ज्या ठिकाणी जायचं नाही त्या ठिकाणी जाऊन खोड्या करतात. तर मग काय, हे अशा पद्धतीने आहे आमच्या शेजारचं घराभोवतालचं वातावरण. तर मंडळी, कसं वाटलं? एकदम निसर्गरम्य आणि छान वातावरण. तर असेच नवनवीन छान छान ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला मग आमच्या घराभोवतालचं वातावरण कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. तसंच एका ताईंनी सांगितलेल्या कमेंटनुसार मी आता नुसतं घराभोवतालचा बाहेरचा परिसर दाखवलेला आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं किचनही दाखवा. मग त्यांना एक दिवस मी किचनचं सगळं शूट करून दाखवणार आहे. तर मग माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघतात, कुठल्या जागेवरून, कुठल्या ठिकाणावरून बघतात तेही मला सांगा. तर मंडळी, तर भेटूया असाच एखादा नवीन ब्लॉग घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि पावसा पाण्याचं जास्त बाहेर कुठं फिरू नका. तर हे पहा, आमच्याकडं तर पाऊस झाल्यानंतर तर काही विचारताच सोय नाही, रस्त्याची सोय नाही का काही नाही. इतका चिखल होतो ना, का गाड्या यायला पण खूप, आणायला पण खूप त्रास होतो. आणि ह्या कोंबड्या तर मस्त दिवसभर अशा उकरून सगळं मोकळं करून चरत बसतात. बाहेर शूटिंग काढायसाठी आले म्हणून त्या आळूपासून बाजूला झाल्यात, नाही तर आळूभोवती दिवसभर फिरतात आणि दिवसभर तिथंच कॉक 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 करत बसतात. साठी लागतो गाळ, आणि त्या गाळामध्ये किडे झालेले असतात. दिवसभर त्या गाळातले किडे इचून खात असतात आणि दिवसभर त्या आळूभोवती उकरत असतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग? मग असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.